दशक 15वा समाज दुसरा निस्पृह व्याप लक्षण. श्रीराम. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटती मनोविकारे क्षणक्षणा. श्रीराम. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारिख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती, काये म्हणून श्रीराम. कित्येक म्लेच होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देशभाषाने रुधिले किती एक. श्रीराम. मराठ देश थोडा उरला, राजकारणे लोक रुधिला, अवकाश नाही जेवा याला, उदंड कामे. श्रीराम. कित्येक युद्धप्रसंगी गुंतले, तेणे गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. श्रीराम. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाही साजाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. श्रीराम. षड्दर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेसिती. श्रीराम. स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली. श्रीराम. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. श्रीराम. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सके नासा झाला वैदिक लोक. श्रीराम. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे वाढले कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. श्रीराम. या कारणे ज्ञानदुर्लभ पुण्ये घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. श्रीराम. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये, उपाये योजिता अपाये आडवे येती. श्रीराम. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. श्रीराम. नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घडघडाट, अवाटची केली वाट सामर्थ्य बळे. श्रीराम. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. श्रीराम. मते मतांतरे सगट, प्रत्यय बोलोन करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जना. श्रीराम. नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो. श्रीराम. प्रत्यय बोलोन उठवून गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. श्रीराम. परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन दीना सारिखा दिसे. श्रीराम. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिखा स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. श्रीराम. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी लागोच नेदी. श्रीराम. खनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे, सर्वत्राची चिंता वाहे सर्व काळ. श्रीराम. अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक, सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. श्रीराम. तेथे कोणाचे चालेना, अनुमात्र अनुमानेना, कट्ट घालून राजकारणा लोक लावी. श्रीराम. लोकी लोक वाढविले, तेणे अमर्याद झाले, भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. श्रीराम. ठाई ठाई उदंड ताबे, मनुष्य मात्र तितुके झोंबे, चहूंकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी. श्रीराम. उपासनेचा गजर, स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. श्रीराम. ऐसे कैवाडे उदंड जाणे, तेणे लोक होती शहाणे, जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रासी. श्रीराम. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षण नाम समास दुसरा समाप्त. दशक 15वा समास दुसरा निस्पृह व्यापलक्षण. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की या पृथ्वीवर असंख्य मानव शरीरे असून लहान थोर माणसांची गर्दीच गर्दी झाली आहे. त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. जितके लोक तितक्या प्रकृती व स्वभाव आहेत. सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा दुसरा आढळत नाही. त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते हे कसे सांगावे. या देशातील कित्येक लोक म्लेच्छ होऊन गेले. कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले. भाषाभेदाने कित्येकांची अडवणूक झाली. महाराष्ट्र देशच यापासून थोडाफार वाचला आहे. येथे लोक राजकारणात अडकले आहेत. त्यांना इतकी कामे आहेत की जेवायलाही वेळ नाही. कित्येक युद्धप्रसंगात इतके गुंतले आहेत
की त्यामुळे उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाची चर्चा करू लागले आहेत. व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला आहे की त्यांना मोकळा वेळच मिळत नाहीसा झाला आहे. निरंतर आपल्या पोटापाण्याचा धंदा करण्यात ते गढून गेले आहेत. षड्दर्शने, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा, वेदांत आणि नाना मते तसेच नास्तिक मते खूपच वाढली आहेत. या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करीत आहेत. यातून उरलेले लोक स्मार्त किंवा वैष्णव मताचे अनुसरण करीत आहेत. याप्रमाणे सर्वत्र गोंधळच माजून राहिला आहे. कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत. ते निरनिराळ्या विषयात आसक्त झालेले असल्याने योग्य किंवा अयोग्य हे पाहणार तरी कसे? या गोंधळातच कोणी कोणी अधिक गोंधळ वाढवित आहेत. ते वैदिक लोकांना पाहावत नाही. त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो? यामुळे ज्ञान दुर्लभ झाले आहे. जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो. विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ होते. विचार आपल्यापुरता कळतो, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. त्यातही अनेक विघ्ने येतच असतात. म्हणजे उपाय करायला जावे तर अपायच घडतो. त्यामध्येही जो हुशार असतो तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. अशा हुशार, तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देतात. ज्याचे उत्तम पाठांतर असते तो धडाधड बोलू लागला की आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाट रुंद व विस्तीर्ण करतो. लोकांना ज्ञानोपदेश करण्याचे अनेक मार्ग त्याला अवगत असतात. तो सर्व लोकांची अंतःकरणे जाणतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना चटक लागते. अनेक मते व मतांतरे तो स्वानुभवावर आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो. रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. तो मोजकी पण भेदक वचने प्रसंगानुसार नेहमी बोलतो आणि अनासक्तपणे तेथून उठूनही जातो. आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्याचे निरूपण ऐकण्याची चटक लागते. इतर नाना मार्ग सोडून ते त्यालाच शरण येतात. पण त्याचा शोध घेऊ लागले की तो कोठेच दिसत नाही, कुठल्या स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तर तो अगदी हीनदीन माणसासारखा दिसतो. तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो. गुप्त रूपाने उदंड कार्य करीत असतो, पण वास्तविक त्याच्या यश कीर्ती प्रतापाने सीमा ओलांडलेली असते. ठिकठिकाणी तो लोकांना भक्ती मार्गास लावतो आणि आपण तेथून निघून जातो. मतामतांच्या गोंधळात तो जराही गुंतत नाही. तो जेथे त्याला कोणी पाहणार नाही अशा कडेकपारीत जाऊन राहतो, पण तेथे राहून तो सर्वांची काळजी करीत असतो. जेथे जंगली लोक असतात अशा अवघड ठिकाणी तो नेमका जाऊन राहतो, पण जगातील लोक तेथेही त्याला शोधित येतात. त्याच्यापुढे कोणाचेच काही चालत नाही. लोक त्याच्याविषयी अणुमात्र अनुमान करू शकत नाहीत. लोकांच्यात एकोपा घडवून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतो. अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करतो. त्यामुळे त्याचे सामर्थ्य अमर्याद वाढते. जगात गुप्त रूपाने त्याचीच सत्ता चालत असते. ठिकठिकाणी अनुयायांचे समुदाय निर्माण होतात. मनुष्य मात्र त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थ बुद्धीचा उदंड प्रचार होतो. जागोजागी उपासनेचा मोठमोठ्याने गजर होऊ लागतो. स्वानुभवाने तो प्राणीमात्रांना मुक्त करतो. अशा प्रकारच्या युक्त्या तो अनेक जाणतो व त्या योगे लोकांना शहाणे करतो. जेथे जेथे तो आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देतो. संसारात आल्यासारखे या प्रकारे कीर्ती मिळून जावे व जीवन सार्थक करावे. रामदास म्हणतात की मी हे अगदी सहज उदाहरणासाठी बोललो आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्यापलक्षणाम समाज दुसरा समाप्त.